तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील आपण या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी आहे. कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल किंवा अतिशय महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल तर आपल्या सर्वांसाठी काय केलेले आहे आपण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 560 पेजेसचे PDF तयार केलेली आहे. या PDF मध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला काय मिळणार आहे तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनो या ठिकाणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे देखील मिळणार आहेत. इतिहास मधील A to Z समाजसुधारक असतील इन डिटेल मध्ये आपल्याला MCQ मिळणार आहे. एवढ्या डिटेल मध्ये कुठेही नाही मिळणार, 100% खात्री आहे. तसेच विद्यार्थ्यांनो भूगोलवरील MCQ देखील आपल्याला मिळणार आहे. जनगणना 2011 असो, विज्ञानवरील 500+ MCQ असो किंवा अर्थशास्त्र असो किंवा राज्यशास्त्र असो विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण म्हणू शकतो किंवा अर्थशास्त्र असो, हे सर्व आपण कव्हर केलेले आहे. जर इच्छुक असाल तर सध्या ही जे PDF आहे 250 मध्ये मिळत आहे. नंतर याची किंमत जी आहे वाढणार आहे. आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी काय करायचं आहे, या नंबरवर आपल्याला WhatsApp करायचा आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी तर नक्कीच करूनच घ्यायचा आहे. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो असा आहे की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 23 कशाशी संबंधित आहे किंवा कोणाशी संबंधित आहे ते विचारलेलं आहे. कलम 23 हे आयुक्त, सदस्य, महापौर किंवा वरीलपैकी नाही. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे 3 म्हणजेच महापौर यांच्याशी संबंधित महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 23 आहे. कलम 23 मध्ये असे सांगितलेले आहे की जेवढेही नगरसेवक असतील जे की निवडून आलेले आहे त्यांच्यामधील एकांना विद्यार्थ्यांनो महापौर बनविले जाईल. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा. तर प्रश्न विद्यार्थ्यांना दुसरा कव्हर करूया जो की आहे भारतीय शेतकऱ्यांवर नगदी पिकाच्या उत्पन्नाची सक्ती जी आहे ती कोणामार्फत लावण्यात आलेली होती. कोणत्या पिकाच्या? नगदी पिकाच्या उत्पन्नाची सक्ती जी आहे आपल्या भारतीय शेतकऱ्यांवर. पोर्तुगीज, ब्रिटिश, डच किंवा वरील नाही. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. म्हणजे पोर्तुगीज यांनी जे आहे या ठिकाणी नगदी पिकाच्या उत्पादनाची सक्ती आपल्या भारतीय शेतकऱ्यांवर लावलेली होती. खालीलपैकी कोणत्या बाबीला हरित सोने असे संबोधले जाते किंवा म्हणले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. हरित सोने कशास म्हणतात तर पिंपळ, बांबू, वड किंवा वरील नाही. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील. म्हणजेच बांबू या वृक्षाला जे आहे हरित सोने असे संबोधतात. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 4थ्या क्रमांकाचा. कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणास काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. नायट्रेट म्हणतात का, गॅस सल्फर किंवा वॉटर गॅस किंवा वरील नाही. तर विचारलेलं आहे कार्बन मोनॉक्साईड तसेच विद्यार्थ्यांनो हायड्रोजन. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 म्हणजेच वॉटर गॅस या दोघांच्या मिश्रणाला संबोधतात हे कळते. कव्हर करूया प्रश्न 5वा. बद्रीनाथ शिखराची उंची ही कोणत्या शिखरापेक्षा उंच म्हणजेच उंच आहे ते विचारलेलं आहे. बद्रीनाथ शिखर हे दिलेल्या पर्यायापैकी कोणते शिखर आहे ज्याच्यापेक्षा जे आहे उंच आहे ते विचारलेलं आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्याला म्हणजेच काय हे गंगोत्री हे जे शिखर आहे या शिखराची उंची बद्रीनाथ शिखरापेक्षा म्हणजेच कमी असलेली कळते. तर या ठिकाणी प्रश्न आहे 6वा. समिधा हे आत्मचरित्र कोणत्या व्यक्तींचे आहे ते विचारलेलं आहे. ते व्यक्ती कोण आहे ज्यांनी समिधा आत्मचरित्र लिहिलेले आहे? शांता शेळके, साधना आमटे, इरावती कर्वे किंवा शांता शेळके. रिपीट झालेला आहे, माफी असावी. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 2 म्हणजे साधना आमटे यांचे समिधा हे आत्मचरित्र असलेले कळते. कव्हर करूया प्रश्न 7वा. पलमारू हे व्याघ्र प्रकल्प आहे सर्वांनाच माहित आहे. तर विचारलेल्या आपल्याला प्रश्नामध्ये असा आहे की तो कोणत्या राज्यात येतो. पलमारू व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात, झारखंड किंवा कर्नाटक. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. म्हणजेच झारखंड या राज्यामध्ये पलमारू व्याघ्र प्रकल्प स्थित असलेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न 8वा.
बुकर पुरस्कार जिंकणारे सर्वात पहिली महिला व्यक्ती कोण आहे ते विचारलेलं आहे. बुकर पुरस्कार ज्यांनी मिळवलेला आहे, जिंकलेला आहे. अरुंधती रॉय, गीतांजली श्री, झोका अल्हर्ती किंवा वरील नाही. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. म्हणजेच अरुंधती रॉय यांनी बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. 9वा प्रश्न, भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे. भटनागर पुरस्कार हा विचारलेला आहे. ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी विज्ञान, तंत्रज्ञान, वरील दोन्ही किंवा साहित्य क्षेत्रामध्ये. तर भटनागर पुरस्कार विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक 3 म्हणजेच विज्ञान तसेच तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रामध्ये दिला जात असतो. प्रश्न 10वा पाहूया. मालगुजारी तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या जिल्ह्यात आहेत मालगुजारी तलाव? ऑप्शन्स मध्ये जी या ठिकाणी आहे सिंधुदुर्ग, गडचिरोली, अहमदनगर किंवा गोंदिया. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 4 म्हणजेच गोंदिया या जिल्ह्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना मालगुजारी तलाव असलेले लक्षात येतात. प्रश्न 11वा पाहूया. भारतात लोकसंख्येच्या सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते आहे हे आपल्याला सांगायचं आहे. जनगणना 2011 नुसार आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सर्वात कमी घनतेचे राज्य ओडिशा आहे का, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश किंवा हिमाचल प्रदेश. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 1 म्हणजेच सर्वात कमी घनतेचे राज्य अरुणाचल प्रदेश हे भारतातील असलेले कळते. सर्वात जास्त असलेले सर्वांनाच माहित आहे बिहार राज्य आहे. तर महाराष्ट्राची ऑरेंज सिटी असे कोणत्या शहरास म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे. महाराष्ट्राची ऑरेंज सिटी नाशिक, नागपूर, नांदेड, परभणी. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील. नागपूरला महाराष्ट्र राज्याची ऑरेंज सिटी असे संबोधतात. कव्हर करूया प्रश्न 13वा. सायमन कमिशन मध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश होता ते आपल्याला विचारलेलं आहे. सायमन कमिशन किती महत्त्वाचे होते सर्वांनाच माहीत आहे. टॉपिकच महत्त्वाचा आहे. 7 सदस्य होते का, 8 सदस्य, 9 किंवा 5. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे. 1 म्हणजेच 7 सदस्यांचा समावेश सायमन कमिशन मध्ये झालेला होता. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 14वा असा आहे. भारतामध्ये एकूण किती शास्त्रीय नृत्याचे प्रकार आहेत ते विचारलेलं आहे. उत्तर सोपा म्हणजे प्रश्न सोपा आहे, तुम्हाला उत्तर येत असेल. शास्त्रीय नृत्य किती आहेत? 5, 6, 8 किंवा 7. ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी 3 योग्य राहील. भारतामध्ये या ठिकाणी 8 शास्त्रीय नृत्याचा जो समावेश आहे तो असलेला कळतो. प्रश्न 15वा पाहूया. वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात येतो विचारलेलं. आता या ठिकाणी पूर्वी आपण पाहिला पल्मारू, आता विचारलेला आहे वाल्मिकी. महाराष्ट्र, गुजरात, बिहार किंवा कर्नाटक. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो बिहार या राज्यामध्ये वाल्मिकी हा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. 16वा प्रश्न पाहूया. राजस्थान राज्याचा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? राज्य लक्षात घ्या, राजस्थान हे राज्य आहे. गरबा, घुमर, दांडिया किंवा कथक. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 2 म्हणजेच राजस्थानचा घुमर हा नृत्य प्रकार असलेला सर्वांना कळतो. कव्हर करूया प्रश्न 17वा. अणुशक्तीचे जनक, भारतीय अणुशक्तीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत. अब्दुल कलाम, रुदरफोर्ड, होमी बाबा किंवा आईन्स्टाईन. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 3 म्हणजेच डॉक्टर होमी बाबा यांना भारतीय अणुशक्तीचे जनक म्हणतात हे कळते. प्रश्न या ठिकाणी 18वा. लोकपाल स्वीकारणारा जगातील प्रथम किंवा पहिला देश कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. काय? लोकपाल स्वीकारणारा विचारलेला. भारत, स्वीडन, जपान किंवा जर्मनी. ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आपल्यासमोर 2. स्वीडन हा जो देश आहे लोकपाल स्वीकारणारा पहिल्या क्रमांकाचा एक बनलेला देश आहे. प्रश्न 19वा कव्हर करूया. दलहौशी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या ठिकाणी थंड हवेचे ठिकाण आहे दलहौशी. ऑप्शन्स मध्ये आहे विद्यार्थ्यांनो उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब किंवा या ठिकाणी हिमाचल प्रदेश. ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील. हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये दलहौशी हे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले आपल्या सर्वांना कळते. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया जो की आहे 20व्या क्रमांकाचा.
प्रश्नामध्ये विचारलेलं की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला महर्षी या नावाने ओळखले जाते, ते व्यक्ती कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये विठ्ठल रामजी शिंदे आहेत, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आहेत धोंडो केशव कर्वे आहेत, त्याच्यानंतर जर पाहिलं वरील दोन्ही किंवा महात्मा गांधी. ऑप्शन्समध्ये 3 योग्य राहील, म्हणजेच धोंडो कर्वे किंवा आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर विठ्ठल शिंदे यांना जे आहे कोणत्या नावाने, तर महर्षी या नावाने ओळखले जाते. प्रश्न 21 पाहूया. इंग्रजांविरुद्ध लढ्यांसाठी राष्ट्रीय शिक्षण तसेच चतुर्सूत्री कार्यक्रम कोणामार्फत राबवण्यात आलेला होता, कोणी राबवलेला होता ते विचारलेले आहे. 2 बाबी, एक राष्ट्रीय शिक्षण तसेच चतुर्सूत्री कार्यक्रम. तर पंडित नेहरू होते का त्यांनी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी किंवा विनोबा भावे? ऑप्शन्समध्ये 2 योग्य राहील. लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय शिक्षण तसेच चतुर्सूत्री कार्यक्रम हा राबवलेला होता. तर 22वा प्रश्न पाहूया. मानवी मूत्राचा रंग जो आहे पिवळा असतो थोडासा, सर्वांना माहित आहे. ते कोणत्या कारणास्तव असतो हे कमीच विद्यार्थ्यांना माहित असेल. तर या ठिकाणी युरोबिलिन आहे का, प्रोटेन्युरिया आहे का, युरेमिया किंवा वरीलपैकी सर्व? तर मानवी रक्ताचा मूत्राचा जो रंग आहे पिवळा कोणत्या कारणास्तव? ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच युरोबिलिन या कारणास्तव होत असतो. प्रश्न 23वा कव्हर करूया. देवीचे अर्धेपीठ वणी आहे, सर्वांनाच माहित आहे. तर विचारलेलं आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते आपल्याला सांगायचं आहे. देवीचे अर्धेपीठ वणी. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे नाशिक, नागपूर, जालना, पालघर. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर एक वेळेस कन्फर्म करूया थोडासा. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, नाशिक या जिल्ह्यामध्ये देवीचे अर्धेपीठ वणी असलेले कळते. प्रश्न 24वा. हत्ती हा प्राणी पुढीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे ते सांगायचं आहे. कोणता आहे हत्ती हा प्राणी? तर झारखंड, केरळ, कर्नाटक किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व? ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 योग्य राहील. कर्नाटक, केरळ तसेच झारखंड या तिन्ही राज्याचा हत्ती हा एक राज्य प्राणी असलेला दिसतो. करूया प्रश्न पुढचा. 25व्या प्रश्नात विचारलेलं की वंदे मातरम हे गीत पुढीलपैकी कोणत्या कादंबरीमधून घेण्यात आलेली आहे, ती कादंबरी कोणाची आहे हेही कव्हर करूया. वंदे मातरम हे गीत विचारलेलं. यमुनेच्या तीरी, गीतांजली, आनंद मठ किंवा वरीलपैकी नाही किंवा वरीलपैकी दोन्ही? ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 3 म्हणजेच आनंद मठ या कादंबरीमधून विद्यार्थ्यांनो काय, तर वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेले आहे. ही कादंबरी कोणाची होती, तर या ठिकाणी बंकिम चंद्र चटर्जी यांची ही कादंबरी होती. प्रश्न 26वा. पेनिसिलिन हे खालीलपैकी कशापासून तयार केले जाते? काय तयार केले जाते विचारलेले आहे. पेनिसिलिन. तर पाणी, बुरशी, कवक किंवा अमिबा? ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील. म्हणजेच काय, बुरशीपासून जे आहे या ठिकाणी पेनिसिलिन तयार केले जात असते. 27वा प्रश्न असा आहे की आणीबाणी पुकारण्यासाठी भारतामध्ये कोणाची मान्यता घेणे अत्यंत गरजेचे असते ते सांगायचं आहे. आणीबाणी पुकारण्यासाठी तर विधानसभा, संसद, विधान परिषद किंवा वरीलपैकी सर्व? ऑप्शन्समध्ये 2 योग्य आहे. आणीबाणी पुकारण्यासाठी भारतीय संसदेची मान्यता घेणे गरजेचे असते. प्रश्न 28वा पाहूया. भगवान गौतम बुद्ध यांच्या मुलाचे नाव पुढीलपैकी कोणते आहे? सोपा प्रश्न आहे, महत्वाचा पण आहे. भगवान बुद्धांच्या मुलाचे नाव काय होते? ज्ञानदीप, सिद्धार्थ, सिद्धोधन किंवा वरीलपैकी राहुल? तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 4 योग्य आहे. राहुल असे भगवान गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव होते हे कळते. प्रश्न 29वा. समुद्र या शब्दाशी समानार्थी शब्द पुढीलपैकी पर्यायापैकी कोणता आहे? शब्द समुद्र हा विचारलेला. समीरण, अर्णव, रत्नाकर किंवा वरीलपैकी सर्व? ऑप्शन्समध्ये 4 या ठिकाणी योग्य आहे. रत्नाकर, अर्णव, समीरण हे सर्व समुद्र शब्दाशी समानार्थी असलेले शब्द आहेत. प्रश्न 30वा पाहूया. अटल सेतू पुलाची एकूण लांबी जी आहे ती विचारलेली मीटरमध्ये आहे की किती मीटर आहे? कोणता पूल आहे? अटल सेतू पुलाची 792 मीटर, 592, 700 किंवा 600? ऑप्शन्समध्ये 2 या ठिकाणी योग्य आहे.
अटल सेतू या पुलाची जी मीटरमध्ये लांबी आहे 592 मीटर एवढी असलेली कळते. अतिशय महत्त्वाची सूचना, पुन्हा एकदा रिमाइंडर, कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल, अतिशय महत्त्वाची आपण असलेली 560 पेजेसची PDF तयार केलेली आहे. हे PDF जोही इच्छुक विद्यार्थी आहे घेण्यासाठी त्या सर्वांनी काय करायचं आहे, या नंबरवर WhatsApp करायचा आहे, कॉल नाही करायचा आहे. सध्या हे PDF जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये मिळत आहे. नंतर जी आहे याची जी किंमत आहे ती वाढेल. या कारणास्तव इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचा आहे. WhatsApp करून घ्या. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्याची ही रिक्वेस्ट आपल्या सर्वांची पहिली आहे. ठीक आहे. आणि तुम्ही सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे आपल्या या चॅनलला, या चॅनलच्या या सुपर क्लासला, किंवा मलाही म्हटले तरी चालेल, नक्कीच द्यायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.